गुड मॉर्निंग. येऊ नाही बरोबर जायचं. आडवी तिडवी डुग्यान टाकली खूप टाकलं तर जोडा जोडा आहे ना, जोड्यात टाकून देतो. हा जोड्यात टाकू. हा तुळशीच्या खाली राहते. ते आमने सामने आहे ना ग्रिल दिसन तिथं कोणाला ते तो एक जोडे नवीन जोड्याचे अंदर टाक. हा बाय. तर इकडे ना थंडी पडणं सुरू झाली आहे आणि हे बघा किती कोळ आहे. म्हणजे इकडे काहीच नाही दिसत आहे आणि वरतून इथे घाट आहे. तर काय माहिती जर इकडे तिकडे झालं पलटताना तर ठोकलं घेतलं तर आता थोडं थोडं दिसत आहे बघा. काहीच नाही दिसत आहे. ठोकलं नाही पाहिजे. आता फायनली मी अमरावतीत पोहोचली आणि 9:30 वाजता मला कॉलेजला जायचं. कारण मी 10 वाजता तिथे पोहोचली पाहिजे. 9:30 वाजता जर मी निघेन तर 10 वाजता पोहोचेन. पण आता इथेच 9 वाजले. घरी जायला का माहीत नाही किती वेळ लागेल. तर ॲटो लवकर भेटला पाहिजे. ॲटो तर असतेच म्हणा. मला जिथे जायचं आहे तिथे घरी जाऊन चेंज करायचं आहे सगळ्यात मेन मस्त. म्हणजे नाहीतर मी डायरेक्ट कॉलेजमध्ये गेली असती. बट ॲटो सापडल्यानंतर पण ॲटो लवकर सुटत नाही. ते पहिले बघेल अजून कोण कोण येतं. जोपर्यंत आम्ही पूर्ण चपचूप होत नाही तोपर्यंत ॲटो काही निघणार नाहीत ना. इथंच मला 9:15 होत आहे. काय माहिती यांना किती वेळ लागणार आहे अजून. तर डायरेक्ट भेटू आता आपण घरी. कारण मग पोचली आता मी घरी आणि आता इथं 9:30 वाजले आहे. मी कधी चेंज करेन मला नाही माहीत. किती वेळ लागतो तर. फायनली आता घरी पोचली. आता कॉलेजसाठी जाते. पहिले युनिफॉर्म घालते आणि जाते. कारण 9:30 वाजले. मला 9:30 वाजता इथून निघायचं होतं. आणि तेव्हा कुठे मी 10 वाजता पोहोचेन. इथून जर मी 9:30 तर भेटू आपण नंतर कॉलेजमध्ये भेटू आपण डायरेक्ट. मी म्हटलं होतं डायरेक्ट कॉलेजमध्ये भेटू. पण माझ्या फ्रेंडचे मला 2-3 फोन आले आणि पहिल्या फोनमध्ये म्हणाले की पहिले 2 लेक्चर ऑफ आहे आरामात आहे. नंतर म्हणाले की कॉलेजमध्येच नको येऊ कारण लंचनंतर पण काही नाही. तर मी जातो आणि पोस्टर देतो आणि बघतो काय म्हणते. मी कुठं चालली तू? घरी. आता काहीच नाही.
काहीच नाही, कस्तुरीच आहे फक्त तिकडे. अबे चल ना, मी आता चाल. मस्त वाटून राहिलं ना. तोंड अटकून आणि 11:30 वाजता मी इथून निघाली. काहीच नव्हतं तरी मी तिथं कॉलेजमध्ये थांबली. माहीत नाही कोण थांबली इथं. घरी व्हिडिओ कॉल केला आणि म्हटलं तू मावशी निघाली का, नाहीतर मग मी येतो वापस गावाला. पण मावशी निघाली होती आणि मावशीला माहीत नाही मी घरी आली आहे. तर बघू त्यांची रिॲक्शन मला बघून काय येतात तर. आणि आता मी आराम करतो, मस्त झोपतो. कारण मला आता कसं तरी लागत आहे, म्हणजे खराब वाटत आहे माझी तब्येत. असं जीव कसा तरी होत आहे. मी आता इथं व्हॉमिटिंग करून देईन असं वाटत आहे मला. तर बघू कसा जाते आजचा दिवस. कारण सकाळच खूप खराब झाली आजची. आता असं वाटत आहे काय माहित कायच्यासाठी गेली तिथे. मावशी निघाली. आता मी फोन लावला होता. मी म्हटलं येऊ का गावाला मम्मीला, तर मम्मी म्हणाली की मावशी आताच निघाली. तर चेंज करतो आणि झोपतो आता. अरे यार, इथंच होते ते. मी म्हटलं गेली तेव्हा नाही होते. तिकडे ऊन पाडणं. आता आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि 2 वाजले. पण घरची ड्युटीवर जात आहे आणि चलिये. आणि आता आम्ही झोपणार आहे. तर आपण भेटू डायरेक्ट सायंकाळी. कारण आता सर्वच खूप जास्त थकली आहे. डुगूचं जेवण सुरू आहे. डुगूचं जेवण झाल्यावर मी झोपणार. उतर ना मग, अभ्यास करायचा आहे मला. उतर उतर उतर. हे चांगली बस. आजचा दिवस तर खराब गेला. आज संध्याकाळ खराब नाही गेली पाहिजे, म्हणून मी थोड्याशा शीट काढतो आणि बघतो किती काढू शकतो. कारण सगळंच जीवावर येऊन राहिलं एवढी. आता शीट कंप्लीट. उठ लवकर. हे पा स्टडी टेबल वर येऊन बसली. उठ डुबू.
कुठं हाय का हाय उठ मग. तुझी दाखव डुकू. तर आम्ही इथे आज मेहंदीच काढत बसलो होतो. मावशीची प्रॅक्टिस होती म्हणून मावशीने काढून दिली आणि डुगूला तर काढायचीच होती. हे बघा डुगूने हे फक्त हातावरच नाही काढली, पायावर पण यायच्या. मी पायावर दाखवायचीच विसरली. हे बघा हातापायावर दोन्ही हातावर दोन्ही पायावर काढून दिली आहे. आणि मागच्या साईडला ती म्हणते की उद्या काढून द्या म्हणून. तर आता माझा अभ्यास वगैरे झाला. अभ्यास झाल्यानंतर आम्ही हाच टाईमपास केला. आता मावशी स्वयंपाक वगैरे करत आहे. तर गुड नाईट नाईट. बाय बाय किशी.